हॅलो प्रीतम सर, उन्हाळ्यात IVF करू नये असं मी खूप वेळा ऐकलंय, तर ते खरं आहे का? बरं, याचं उत्तर आहे हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कारण अशा काहीही स्टडीज अवेलेबल नाहीये ज्याच्यामध्ये किंवा सायंटिफिक डेटा अवेलेबल नाहीये ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की IVF करावं किंवा करू नये किंवा राधा त्याचे सक्सेस रेट्स कमी होतात की नाही. मग बेसिकली हा प्रश्न मनात आपल्या का येतो, तर ह्याचे दोन महत्वाचे कारण आहेत. कारण उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असल्यामुळे स्पर्म काउंट किंवा मोटिलिटी कमी होण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरं कारण आहे की आपण नेहमी पाहतो की प्रेग्नन्सी रेट्स जे असतात ते हिवाळ्यांमध्ये कम्पॅरेटिव्हली थोडे जास्त असतात. कारण मेलाटोनिन आपल्या बॉडीमध्ये थोडंसं हायर साईडला असतं. म्हणून हा प्रश्न मनात येणं ऍब्सोल्युटली साहजिक आहे की IVF उन्हाळ्यात करावं की नाही. पण आपण जेव्हा पाहतो की IVF ची जी लॅब असते त्याचे जे काही कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट्स असतात त्याच्यामध्ये ACs आहेत, एअर कंडिशनर 24/7 चालू असतात. इन्क्युबेटर्स आहेत, इन्क्युबेटर्सचे जे सिस्टीम असते ती इन्क्युबेटरची सिस्टीम आपल्या बॉडी टेम्परेचरचं जे टेम्परेचर असतं साधारण 37 डिग्री, या 37 डिग्रीला ते ऑलरेडी सेट असतात. त्यामुळे एक्सटर्नल फॅक्टर्सचा IVF लॅबवर जनरली काही परिणाम नसतो. त्यामुळे IVF उन्हाळ्यात करावं की नाही याचं उत्तर आहे की उन्हाळ्यात ऍब्सोल्युटली ते करायला हरकत नाही. याच्या व्यतिरिक्त रादर अशा काही स्टडीज आता अवेलेबल झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्टडीज या सांगतात की उन्हाळ्यामध्ये सन एक्सपोजर जास्त असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या लेवल्स जास्त वाढलेले असतात. आणि व्हिटॅमिन डी हे एग क्वालिटी इम्प्रूव्ह करणारं एक व्हिटॅमिन असतं. त्यामुळं IVF मध्ये रादर सक्सेस रेट्स आणि इम्प्लांटेशन बेटर होण्यासाठी IVF मध्ये मदतच होते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही हायड्रेशन तुमचं मेंटेन केलेलं असेल तर शक्यतोवर IVF सक्सेसला प्रॉब्लेम्स येत नाही.